पाटील आपला नेता आहे. पक्ष भिक्ष ज्याला गाढवाच्या बंदी मंत्री बावनकुळे त्याला मराठा म्हणत चला. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. बंद करो ये भ्रष्टाचार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. बंद करो ये भ्रष्टाचार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. बंद करो ये भ्रष्टाचार, बंद करो ये भ्रष्टाचार. हम अपनी जंग अभी है जारी, नहीं हटेंगे पीछे, हरगिज पूरी है तैयारी. कर्म त्यागो मरम त्यागो देश. हम अपनी जंग अभी है जारी, नहीं हटेंगे पीछे, हरगिज पूरी है तैयारी. कर्म त्यागो मरम त्यागो देश. हम अपनी जंग अभी है जारी. माननीय तुकाराम पाटील किसन पाटील मुरकुंडे यांचा वडलोपार्जित जे काही किसन मुरकुंडे, शंकर मुरकुंडे व जे काही श्रीपद मुरकुंडे यांचा जो सातबारा होता हा मूळ रेकॉर्ड प्रमाणे होता. यामध्ये ज्यावेळेस समायोजन गट तयार झाले त्यावेळेस रंगापिल्ला टोळीनी जो काही सातबारा आहे हा शिवाजी शंकर मुरकुंडे यांचा 175 आहे आणि नामदेव श्रीपद मुरकुंडे यांचा कागदोपत्री 151 आहे. पण हस्तलिखित सातबाऱ्यामध्ये जसा धच म करता त्याचप्रमाणे एकाचे 2 करून 2 हेक्टर 51 आर जमीन ही दाखवून या संबंधित तुकाराम मुरकुंडे यांची फसवेगिरी केलेली आहे. यानंतर आम्ही सर्व दस्तावेज तपासले असता सध्याच्या कंडिशनला 251 असा सातबारा आहे. यामधून 60 आर जमीन संपादित झाली आहे आणि परत 1 हेक्टर झाली आहे. 160 संपादित झाल्याच्या नंतर फक्त 15 गुंठे ही जमीन उरायला हवी. पण खोटं 1 हेक्टर क्षेत्र दाखवून व शासनाची फसवेगिरी केलेली आहे, न्यायालयाची फसवेगिरी केलेली आहे व स्वतःचे जे काही सगळे नातेवाईक आहे जे रंगनाथ आल्हाड यांचे तुकाराम मुरकुंडे यांची सुद्धा फसवेगिरी केलेली आहे. या संदर्भात माग शासनाने विहिरी बुजवलेला आहे. आता क्षेत्र दुरुस्त करण्यासाठी हा लढा चालू आहे. जोपर्यंत क्षेत्र दुरुस्त होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आज आम्ही जो बावनकुळे मंत्री आहे जो गोरगरीब मराठा शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे व जे आमचे कुणबी प्रमाणपत्र आहे हे सुद्धा रद्द करीत आहे. यामुळे आम्ही सकल मराठा समाज व सकल शेतकरी या जातीने मंत्री बावनकुळे यांचा पुतळा जाळलेला आहे. तरी सुद्धा हे प्रशासन जर जागे झाले नाही तर आम्ही 2 दिवसांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची अंत्ययात्रा काढू. आणि तरी सुद्धा यांनी न्याय दिला नाही तर नरेंद्र मोदी व अमित शहा यांची आम्ही अंत्ययात्रा काढू. शासन आम्हाला जेलमध्ये टाकू शकतं, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. पण संविधानिक जो आमचा हक्क आहे हा घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान.